रमेश कोराम आहे. मी मुख्य संयोजक सकल ओबीसी महामोर्चा. तर मित्रांनो, आज ही जी काही प्रेस होत आहे ही महायुतीच्या संदर्भात होत आहे आणि महायुतीमध्ये जो घोटाळा झालेला आहे 190 करोडचा स्किल डेव्हलपमेंट घोटाळा, कौशल्य विकास घोटाळा, त्या घोटाळ्यामध्ये 17 तारखेला आम्ही एक प्रेस घेतली. त्याच्यावर सुद्धा कारवाई सुरू आहे, शासनाची सुद्धा कारवाई सुरू आहे. परंतु आम्हाला काही नवीन कागद आज मिळाले आणि त्या कागदावर आम्हाला वाटलं की मीडियाशी रूबरू व्हायला पाहिजे, आपण सांगितलं पाहिजे. त्यामध्ये आमचा एक विषय आहे की महायुतीतील प्रकल्प संचालक कुणाल सिरसाटे यांच्यावर आमचा आरोप होताच आहे. यांना तात्काळ बडतर्फ करा आणि तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक, त्यावेळी जे व्यवस्थापकीय संचालक म्हणजे एमडी होते श्री राजेश खवले, यांच्या सुद्धा भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबत, म्हणजे त्याच मॅटरमध्ये कौशल्य विकास घोटाळ्यामध्ये. तर यामध्ये आम्हाला काही कागद असे मिळाले की कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्री जी असते त्या माध्यमातून आम्हाला डीन नंबर कुणाल सिरसाटे यांचा मिळाला आणि त्या डीन नुसार असं समजते की कुणाल सिरसाटे हे एका कंपनी चालवायचे. ते कंपनीचं नाव आहे महास्किल टेक इनोव्हेटिव्ह फाउंडेशन. आणि ही कंपनी त्यांनी 2 वर्ष चालवली, 24 ऑगस्ट 2023 ते 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत. आता त्यांची वाईफ तेजल कांबळे यामध्ये काम करत आहे. आणि यांनी काय केलं की यांनी महाज्योतीकडून काम घेतलं. म्हणजे महाज्योतीत स्वतःच प्रकल्प संचालक, स्किल डेव्हलपमेंट विभागातच काम करणारा कर्मचारी आपल्याच कंपनीला काम देतोय आणि ग्रेस एज्युनेट नावाच्या एका कंपनीसोबत त्यांनी काम केलेलं. आणि तो आम्हाला पुन्हा असं वाटतं की ते काम अजूनही सुरूच आहे, हे 25 पर्यंत संपलेलं आहे, कारण की त्यांची वाईफ पुन्हा इथे यामध्ये आहेच. तर हे दिन आणि सीन नंबर वगैरे, कंपनीचा सीन नंबर पण याच्यात मेन्शन केलेला आहे आणि त्यावरून कळते, ते मिटवता येत नाही. कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीचे जीएसटी नंबर आम्ही एका कंपनीचा मध्ये इझी एक्झिम इनरूट म्हणून कंपनी, इझी रूट एक्झिम नावाची कंपनी. तर असं दिसतं की एखादा प्रकल्प संचालक कंत्राटी बेसिसचा काम करणारा माणूस कंपन्या स्थापन करत आहे आणि घोटाळा 190 करोडचा म्हणतात, म्हणजे मोठा व्यवहार त्यामध्ये झालेला आहे, पैशाचा व्यवहार झालेला आहे. आणि त्यामध्ये हा घोटाळा एकमेव कुणाल सिरसाटे करू शकत नाही, कारण सह्या तर मोठ्या माणसांच्या लागतात. त्यामध्ये एमडी राजेश खवले जे आहेत यांनी सुद्धा संगनमताने किंवा त्यांच्या आशीर्वादानेच हा घोटाळा झालेला आहे असं दिसतं. यामध्ये प्रामुख्याने कौशल्य विकास बाबत बोलायचं झालं तर कौशल्य विकास बाबत महाज्योतीच्या वेबसाईटवर काहीही उपलब्ध नाहीये. बाकी सगळे प्रोग्राम, जितके प्रोग्राम अवेलेबल आहेत त्यांची पूर्ण माहिती, संपूर्ण माहिती, अर्ज कधी निघाला, परीक्षा कधी घ्यायची, कोणत्या पोरांना द्यायची, काय करायचं, वेटिंग लिस्ट लावायची, किती पैसे आपण त्याला देतो, सगळं आहे. पण याच्याच बाबतीमध्ये त्याच्यात अवेलेबल नाही. आणि 17 तारखेला जी मी प्रेस कॉन्फरन्स घेतली कुणाल सिरसाटे यांच्यावर महाज्योतीवर, तर कुणाल सिरसाटे यांनी इझी रूट एक्झिम नावाच्या कंपनीची साईटच बंद करून टाकली. त्या कंपनीचे ऑलरेडी कागद आम्ही काढले. मग नंतर त्यांनी 18 तारखेला जीएसटी सुद्धा कॅन्सल केलं, तर तो सुद्धा आम्ही जोडलेला आहे की 18 मार्चला आता त्यांनी जीएसटी सुद्धा कॅन्सल झाला. म्हणजेच चोर के दाढी में तिनका आहे, कुठेतरी पाणी मुरत आहे, म्हणून अशा पद्धतीचे ते कामं करतायत. नंतर तिसरी गोष्ट पुन्हा सांगतो की मीडियावर सुद्धा दबाव टाकण्याचा प्रयत्न किंवा मीडियाला सुद्धा एक प्रकारे थांबवायचा प्रयत्न त्यांनी केलं. मीडियात सुद्धा पाहिजे तशा गोष्टी आल्या नाहीत. ह्या 3 गोष्टी आहेत की 2 कंपन्या चालवतात कुणाल सिरसाटेने केलेला जो व्यवहार आहे तो खूप मोठा आहे. महाज्योतीच्या संस्थेसोबत आपली संस्था जोडून आपल्या स्वतःलाच काम दिलेलं आहे. त्यामध्ये श्री राजेश खवले तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक हे सुद्धा त्याच्यामध्ये सामील असण्यापासून काही थांबवता येत नाही, कारण ते त्यावेळी अधिकारी होते, व्यवस्थापकीय संचालक होते. तर ह्या दोघांची चौकशी झाली पाहिजे आणि कुणाल सिरसाटेनंतर तात्काळ बडतर्फ करायला पाहिजे, म्हणजे काही न पाहता, कारण त्यांना आता सुट्टी दिलेली आहे असं आम्ही ऐकलेलं आहे. त्यांना पुन्हा इन्क्वायरी पुन्हा लागणार आहे असं म्हणतात, पण इन्क्वायरी न करता, कारण हे सरकारी कागद आहेत, हे MCAचे कागद आहेत, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचे. यामध्ये जर दिसत असेल की मी माझ्याच कंपनीला काम दिलेलं आहे, तर याच्यापेक्षा जास्त मोठं सबूत पाहायची गरज नाही. त्यांनी थोडीशी चौकशी करून त्याला बडतर्फ करून टाकायला पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. म्हणून आम्हाला आमची विनंती आहे महायुतीला, शासनाला, मुख्यमंत्र्याला सुद्धा आमची विनंती आहे की यामध्ये तात्काळ काहीतरी कार्यवाही करून यावर उपाय काढावा.